तर रिकाम्या सिलेंडरसह आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। महागाईच्या चटक्यानंतर गॅस सिलेंडरचा दुष्काळ निर्माण झालेला आहे। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। सरकारच्या विरोधात काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी केली आहे। रिकाम्या सिलेंडरसह काँग्रेस आता आंदोलनामध्ये उतरलेली आहे। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। ज्यावेळेस मनमोहन सिंगजीची सरकार होती तेव्हा फक्त आमचा सिलेंडर 400 रुपयाला होता, तरी पण स्मृती इराणींनी डोक्यावर घेऊन गवगवा करत होती आणि नाचत होती। पण आज स्मृती इराणी गायब आहे, कुठे गेली आहे? आज सिलेंडरचे भाव गगनाला पोहोचलेत। 1000 रुपयाचे एक सिलेंडर। मला सांगा, आज भांडे घासणारी आमची महिला आहे, लेबर वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हे 1000 रुपयाचे सिलेंडर कुठून घेणार? आणि आमचं हे पण म्हणणं आहे की सिलेंडर आज 1000 रुपयाला तुटवडा का भासत आहे? मनमोहन सिंग सरकारने सबसिडीचे दर वाढवले, पण ग्राहकांना त्याचा भार पाडू दिला नाही। पण सध्याचे सरकार ग्राहकांना भार पाडून इव्हन आपला स्वतःचा फायदा करण्यामध्ये व्यस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्यांना याच्यावरती बोज पडत आहे।